न्यूज। प्रमा रुईकर ट्रस्टच्या वतीने यावर्षीपासून रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्काराचे आयोजन। पहिल्या पुरस्काराचे मानकरी नंददीप फाउंडेशन पुरस्कार वितरण सोहळा परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांच्या शुभ हस्ते। यवतमाळ जिल्ह्यातील शतकी वाटचाल केलेल्या जुन्या जाणत्या व विविध संस्थांना मदत करीत असलेल्या प्रल्हाद माधोबा रुईकर ट्रस्टच्या वतीने 2025 या वर्षापासून रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार दिला जाणार आहे। यवतमाळ व परिसरातील उत्कृष्ट सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती अथवा संस्थेस हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल। 51,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे। यंदाच्या या पुरस्कारासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली होती। यामध्ये यवतमाळमधील सुप्रसिद्ध समाजसेवी दंतचिकित्सक डॉक्टर सुरेंद्र पद्मावार, सेवा समर्पण ट्रस्टचे सचिव अनंत कौलगीकर, सौरश्मी नावलेकर, जयंत कर्णिक व विवेक कवठेकर यांचा या समितीमध्ये समावेश होता। अर्ज न मागवता परंतु विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या चर्चेतून आलेल्या व्यक्ती व संस्थांचा विचार करून निवड समितीने बेघर मनोरुग्णांच्या जीवनात आशेचा दीप चेतवणाऱ्या नंददीप फाउंडेशनचे नाव ट्रस्टला सुचवले। या नावावर संस्थेने शिक्कामोर्तब करून नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना तो समारंभपूर्वक प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे। रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार नागपूर येथील सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांच्या शुभ हस्ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तथा शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उदय नावलेकर यांच्या अध्यक्षतेत प्रदान करण्यात येईल। हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 प्रमा रुईकर ट्रस्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नांजा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ येथे संपन्न होणार असून या सोहळ्यास यवतमाळ व परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे व विश्वस्त क्रूर उपाख्य दादा गोखले यांनी केले आहे। रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार 14 जानेवारी 2025 ला सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते नंददीप फाउंडेशनला 51,000 रुपयाचा यावर्षीपासून देण्यात येणार आहे। त्या कार्यक्रमात डॉक्टर स्मिता देशमुख या चित्रपट अभिनेत्री आहेत, त्याही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सेवा करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हा सेवेचा प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आयोजन समितीचं गठन करण्यात आलं होतं। त्यांनी ज्या नावं सुचवले त्यातून नंददीप फाउंडेशनला हा यावर्षीचा पुरस्कार 51,000 रुपयाचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह अशा प्रकारचा आहे। प्रमा रुईकर ट्रस्ट विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे 11:30 वाजता। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला समाजसेवेचं प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती ट्रस्टतर्फे करण्यात येते। माझ्यासोबत श्री प्रमोद देशपांडे सर आहेत आणि आदरणीय दादा काका गोखले सर पण आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.